10 नोव्हेंबरचा दुपारचा वेळ होता. मुंबईचं हवामान नेहमीप्रमाणे साधं आणि शांत होतं. पण काही वेळातच अशी एक बातमी आली की संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरून गेली. बातमी होती, धर्मपाजींची तब्येत अचानक बिघडली आहे. हे ऐकताच जणू संपूर्ण बॉलिवूड थबकलं. प्रत्येक प्रोडक्शन ऑफिस, प्रत्येक शूटिंग सेट आणि प्रत्येक सोशल मीडिया पेजवर फक्त एकच नाव घुमू लागलं, धर्मेंद्र. ते धर्मेंद्र ज्यांनी तब्बल 60 पेक्षा जास्त वर्ष चित्रपटसृष्टीला दिली, ज्यांनी करोडो लोकांच्या मनात घर केलं, आणि आता वयाच्या 89व्या वर्षी जेव्हा लोकांना ही बातमी कळली तेव्हा कोणीही विश्वास ठेवू शकत नव्हतं की त्यांच्या तब्येतीला काही होऊ शकतं. थोड्याच वेळात टीव्ही चॅनल्सवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती नाजूक आहे. हे ऐकताच चाहत्यांच्या तसेच चित्रपटसृष्टीतील लोकांच्या छातीत धस्स झालं. हॉस्पिटलच्या बाहेर गर्दी जमू लागली. काही जण मोबाईलमध्ये व्हिडिओ करत म्हणत होते, देवा, धर्मजी लवकर बरे होऊ दे. कोणी आरतीची थाळी घेऊन आलं, कोणी मंदिरातून प्रसाद आणला, तर कोणी त्यांच्या जुन्या चित्रपटांचे फोटो हातात धरले होते. अंदर डॉक्टरांची टीम सतत कामात गुंतली होती. बातम्यांनुसार धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे त्यांना ऑक्सिजनवरून थेट व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलं होतं. ते शुद्धीत होते, पण अत्यंत अशक्त. थोड्याच वेळात बॉलिवूडमधील मोठमोठे कलाकार हॉस्पिटलकडे धाव घेऊ लागले. सर्वात आधी पोचले सलमान खान. भारी सुरक्षा ताफ्यातून सलमान जसेच हॉस्पिटलमध्ये गेले तशी कॅमेऱ्यांची चमक पसरली. ना त्यांनी काही बोललं ना हसले. चेहरा पूर्ण गंभीर. धर्मेंद्र त्यांच्यासाठी केवळ सिनियर नव्हते, तर वडिलांसारखे होते. सलीम खान आणि धर्मेंद्र यांचं जुने आणि घट्ट नातं होतं. सलमानच्या डोळ्यातली चिंता अगदी एखाद्या मुलाने आपल्या वडिलांसाठी दाखवावी तशी होती. 20 मिनिटांनी ते बाहेर आले तेव्हा पत्रकारांनी विचारलं, धर्मेंद्रजींची तब्येत कशी आहे? पण सलमान काही न बोलता थेट गाडीत बसले. त्यांची शांतता सगळं सांगून गेली. यानंतर शाहरुख खान आपल्या मुलगा आर्यनसह काळ्या कपड्यात पोहोचले. चेहऱ्यावर हलकी उदासी. धर्मेंद्र नेहमीच शाहरुखवर अपार प्रेम करत. एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला. शाहरुख खूप आदर करणारा मुलगा आहे, दिलाचा चांगला आहे. अंदर डॉक्टरांशी आणि देओल कुटुंबाशी थोडं बोलून शाहरुख बाहेर आले आणि म्हणाले, आपण सगळे प्रार्थना करत आहोत. ते मजबूत आहेत. देव कृपा करेल. थोड्या वेळाने अमिषा पटेल आली. गदरमुळे धर्मेंद्र आणि अमिषामध्ये जिव्हाळ्याचं नातं निर्माण झालं होतं. अमिषा आत गेली तेव्हा सगळ्यांचे डोळे पाणावले. बाहेर आल्यावर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तिनं काही बोललं नाही, फक्त हात जोडून आकाशाकडे पाहिलं, जणू देवाकडे विनंती करत होती, धर्मजींचं हास्य पुन्हा पाहू दे. यानंतर आले गोविंदा. ते म्हणाले, जर खऱ्या अर्थानं हिरो हा शब्द कोणासाठी योग्य आहे तर तो धर्मेंद्रसाठीच. त्यांच्या प्रवेशानं वातावरण अजून भावनिक झालं. अंदर देओल कुटुंब डॉक्टरांशी सतत संपर्कात होतं. सनी देओल डॉक्टरांकडून प्रत्येक अपडेट घेत होते. बॉबी देओल बाहेर येऊन माध्यमांना विनंती करत होते, कृपया अफवा पसरवू नका, डॉक्टर पूर्ण प्रयत्न करत आहेत. ईशा देओल आणि हेमा मालिनीही उपस्थित होत्या. हेमा मालिनींच्या चेहऱ्यावर चिंता आणि थकवा दोन्ही स्पष्ट दिसत होते. त्या शांत बसल्या होत्या, मनात कदाचित प्रार्थना करत, या माणसाने आयुष्यात किती लढाया लढल्या आहेत, ही देखील जिंकेलच. रात्र गडद होत चालली, पण हॉस्पिटल बाहेरचं वातावरण तसंच होतं. लोकांच्या हातात जुन्या पोस्टर्स, शोले, धर्मवीर, चुपके चुपके, सत्यकाम. एक वृद्ध चाहता म्हणाला, मी त्यांना 1968 मध्ये पहिल्यांदा पाहिलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत त्यांच्यावर प्रेम करतो. देव त्यांना लवकर बरे करो. सोशल मीडियावर #प्रे फॉर धर्मेंद्र ट्रेंड होऊ लागलं. सगळीकडे फक्त त्यांच्या आठवणी, फोटो, सिनेमांचे सीन. धर्मजी फक्त पडद्यावरच नाही, आयुष्यातही खरे हिरो आहेत. रात्रभर डॉक्टर सतत मॉनिटरिंग करत होते. सकाळी हॉस्पिटलमधून एक अपडेट आलं, स्थिती गंभीर
पण स्थिर आहे. या एका ओळीनं हजारो चाहत्यांना थोडा दिलासा मिळाला. लोक पुन्हा आरती करू लागले. काहींनी हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली. एक वृद्ध महिला म्हणाली, धर्मजींनी आम्हाला शिकवलं, इन्सानियत हीच खरी ताकद आहे. देव असा माणूस त्रासात ठेवणार नाही. रात्रभर मुंबई झोपली नाही. हेमा मालिनी एका कोपऱ्यात माळा हातात घेऊन बसल्या होत्या. हे कृष्णा, यांना बळ दे. सनी देओल डॉक्टरांना विचारत होते, रिकव्हरीला अजून किती वेळ लागेल? डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं, आम्ही प्रयत्न करत आहोत, पण स्थिती अजून गंभीर आहे. ते ऐकताच बॉबीनं भावाच्या खांद्यावर हात ठेवला. दोघे काही क्षण शांत राहिले. 2 मुलं आपल्या वडिलांसाठी प्रार्थना करत होती. अचानक ICU बाहेरून बातमी आली. धर्मेंद्र काही क्षणांसाठी शुद्धीवर आले होते. त्यांनी हळू आवाजात विचारलं, सनी कुठं आहे? हे ऐकताच सनी धावत आत गेला. डॉक्टरांनी काही सेकंदांसाठी परवानगी दिली. सनीनं त्यांचा हात धरला आणि म्हणाला, पप्पा, तुम्ही लवकर बरे व्हा. धर्मेंद्र हलकं हसले आणि डोळे मिटले. त्या हास्यानं संपूर्ण इंडस्ट्रीला दिलासा दिला. बाहेर उभ्या लोकांनी पुन्हा मंत्रोच्चार सुरू केले. धर्मजी जिंदाबाद. सोशल मीडियावर हॅस्माईल ट्रेंड होऊ लागलं. पण ही दिलासा फार काळ टिकली नाही. सकाळी पुन्हा बातमी आली, धर्मजी अजून व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टर म्हणाले, शरीर थकलं आहे, पण आत्मा अजून लढतो आहे. गुरुद्वारेत अरदास, मंदिरात घंटा, चर्चमध्ये प्रार्थना, मशिदीत दुवा. सगळीकडे एकच नाव, धर्मेंद्र. कोणी म्हणालं, ते फक्त भारताचे नाहीत तर मानवतेचे प्रतीक आहेत. जितेंद्र, हेलेन, परेश रावल, प्रेम चोप्रा सगळे जुने मित्र हॉस्पिटलमध्ये आले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण विश्वासही होता. धर्मभाई पुन्हा उभे राहतील, जसे प्रत्येक सिनेमात उभे राहिले आहेत. मीडियामध्ये अफवा पसरू लागल्या तेव्हा सनी देओल स्वतः बाहेर आले आणि म्हणाले, पप्पांची तब्येत स्थिर आहे, कृपया अफवा पसरवू नका, फक्त दुआ करा. आणि मग देशभरातील लोक पुन्हा त्यांच्या चित्रपटांचे क्लिप्स पाहू लागले. शोलेमधला वीरू, फूर और पत्थर मधला राग, सत्यकाम मधली प्रामाणिकता. 8 डिसेंबर 1935. लुधियाना, पंजाब. एका शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा, ज्याच्याकडे ना पैसा होता ना ओळख, पण डोळ्यांत स्वप्न होतं अभिनेता होण्याचं. शेकडो वेळा रिजेक्शन, स्टुडिओ समोर तासन तास उभं राहणं, पण हार नाही. आणि मग दिल भी तेरा हम भी तेरे पासून सुरुवात. फूल और पत्थरनं त्यांना स्टार बनवलं. त्यांची एंट्री म्हणजे टाळ्या, सिटी हॉलमधलं हुशिंग. मुली त्यांच्यावर फिदा, मुलं त्यांच्यासारखी बनायची स्वप्न पाहणारी. रोमॅन्टिक ही, ॲक्शन हिरो ही, पण सगळ्यात महत्त्वाचं माणूस पण जपणारा. तो म्हणायचा, मी स्टार नाही, शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याचं हे साधेपणच त्याला लोकांच्या मनात देवासारखं स्थान देऊन गेलं. आजही जेव्हा त्याचं हसतं चेहऱ्याचं चित्र स्क्रीनवर येतं तेव्हा असं वाटतं, अजून मी जिवंत आहे दोस्तांनो, आयुष्याची फिल्म अजून बाकी आहे.